5 जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अमरावती येथील डॉक्टर राजेंद्र गोळे मेडिकल कॉलेजमध्ये एका महत्त्वाच्या उपक्रमाची सुरुवात झाली। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, AOI आणि HNS विदर्भ आणि भारतीय शल्यचिकित्सक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण आणि जनजागृती कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले। यामध्ये प्लास्टिक प्रदूषण निर्मूलन या संकल्पनेवर भर देण्यात आला। अमरावती येथील माडी रोडवर निसर्गाच्या हिरव्यागार वातावरणात वसलेल्या डॉक्टर राजेंद्र गोळे मेडिकल कॉलेजमध्ये जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश पर्यावरण संवर्धन आणि विशेष प्लास्टिक प्रदूषणाविरोधात जनजागृती करणे हा होता। या प्रसंगी कॉलेज परिसरात विविध प्रजातींची रोपे लावण्यात आली, ज्यात सुंदर पिवळ्या फुलांच्या टेकोमासच्या रोपांचा समावेश होता। रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीयही या मोहिमेत सहभागी झाले। कर्मचाऱ्यांपासून बनवलेल्या कागदी पिशव्यांचे वाटप करण्यात आले आणि त्या कशा बनवायच्या याचे प्रशिक्षणही देण्यात आले। डॉक्टर राजेंद्र गोळे मेडिकल कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर सुधा जैन यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यात वैद्यकीय क्षेत्रात जबाबदारी अधोरेखित केली। विदर्भ कान नाक घसा संघटनेच्या अध्यक्षा डॉक्टर शर्मिष्ठा बेले यांनी कॉलेजच्या हिरव्यागार परिसराचे कौतुक केले। भारतीय शल्यचिकित्सक संघटनेचे कार्यकारी सदस्य डॉक्टर राजेंद्र गनेरीवाल यांनी प्लास्टिकच्या वाढत्या वापराबाबत चिंता व्यक्त केली। इंदिरा बहुउद्देशीय संस्थेचे CEO डॉक्टर योगेश गोळे यांनी या उपक्रमासाठी सर्व आयोजकांचे अभिनंदन केले आणि पर्यावरणाचे रक्षण करणे हे सर्वांचे सामूहिक प्रयत्न असल्याचे सांगितले। प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नीरज मुरके यांनी निरोगी पर्यावरण हे निरोगी जीवनाचा आधार असल्याचे सांगितले आणि प्लास्टिकच्या वापरामुळे कॅन्सरच्या रुग्णांमध्ये होणाऱ्या वाढीबद्दल चिंता व्यक्त करत त्यांचा वापर कमी करण्याचे आवाहन केले। या प्रसंगी कॉलेजचे विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग घेतला आणि पर्यावरण संरक्षणाचा संकल्प केला। हा कार्यक्रम डॉक्टर राजेंद्र गोळे मेडिकल कॉलेजचे अध्यक्ष योगेंद्र गोळे आणि सचिव तन्वी गोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला, जे जनोपयोगी कार्यक्रमांना नेहमीच प्राधान्य देतात। कॉलेज प्रशासनाने येत्या वर्षामध्ये पर्यावरण संरक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा आणि अधिक सक्रिय प्रयत्न करण्याचा संकल्प केला आहे। हा उपक्रम निश्चितच पर्यावरण जनजागृतीच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे।